मराठी अमुची मातृभाषा शिवबा आमचा राजा। मराठी अमुची मातृभाषा शिवबा आमचा राजा। दिल्लीचे ही तख्त राखितो महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा। सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा, कारण जिथे विषय येतो महाराष्ट्राचा तिथे पहिला मान माझ्या राजाचा। महाराष्ट्र हे केवळ राज्य नव्हे, हे भारत देशाला लाभलेलं एक वरदान आहे। वरदान खरंच, पण भारतातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेलं दुसरं राज्य तर महाराष्ट्र आहे। शिवाय गरिबी, गुन्हे, आतंकवाद, जातीवाद, अशिक्षितता, बेरोजगारी, भ्रष्टाचार अशा अनेक समस्या अजूनही महाराष्ट्राला सतावत आहेत। हो, हे खरं आहे, पण या समस्यांच्या छाताडावर पाय ठेवून उभा राहतोय तो माझा महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस। अरे कुठे नसते दुःख दरिद्री, कुठे नसतो दरारा, कुठे नसते दुःख दरिद्री, कुठे नसतो दरारा। आली संकटे कितीतरीही हसत जगतो महाराष्ट्र सारा, हसत जगतो महाराष्ट्र सारा। संतांची भूमी अशी ओळख असलेले महाराष्ट्र राज्य, याचा इतिहास ऐकला की सहज छाती गर्वाने फुलते आणि चटकन डोळ्यातून पाणी सुद्धा येते, कारण अनेक वीरांच्या रक्ताने पावन झालेली ही भूमी आहे, जिथे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांबरोबरच लोकमान्य टिळक, वीर सावरकर, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांसारख्या थोर पुरुषांनी जन्म घेतला। पण एवढेच नव्हे, महाराष्ट्र राज्य सहजासहजी निर्माण झालेले नाही। शेकडो लोकांनी आपले प्राण गमावले तेव्हा 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली। खरंच, राज्य घडविण्या थोरांनी सांडिले आपुले रक्त, राज्य घडविण्या थोरांनी केले अपार कष्ट, म्हणून सोन्याहून किमती आहे महाराष्ट्र, म्हणून सोन्याहून किमती आहे महाराष्ट्र। त्याचबरोबर गायन, वादन, कला, पर्यटन, शिक्षण या बाबतीत बोलावं तेवढं कमीच आहे। स्वप्ननगरी, महाराष्ट्राची राजधानी आणि भारताची आर्थिक राजधानी असलेलं शहर म्हणजे मुंबई। जगाच्या कानाकोपऱ्यातील माणसं इथे येऊन विसावा घेतात, नोकरी करतात। इथे दिवस असो की रात्र असो, ऊन असो की पाऊस असो, हे शहर कधी थांबतच नाही। भारतामध्ये सर्वप्रथम एका मराठी माणसाने सिनेमाची मुहूर्तमेढ रोवली, त्यांचे नाव दादासाहेब फाळके, आणि आज त्यांच्यामुळे लाखो लोक सिनेमामध्ये काम करत आहेत। अमिताभ बच्चन, शाहरुख खान, सलमान खान, माधुरी दीक्षित यांच्याबरोबरच लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, महेश कोठारे, सचिन पिळगावकर यांच्यासारख्या कलाकारांना महाराष्ट्राने घडवले आहे। आणि विषय जेव्हा क्रिकेटचा येतो तेव्हा 101 हिरे महाराष्ट्रातच आढळून येतात। त्यांच्यापैकी एक नाव म्हणजे सचिन तेंडुलकर। लता दीदींच्या आवाजाने प्रत्येकजण मंत्रमुग्ध होतो। त्यांची कर्मभूमी महाराष्ट्रच। भारतातील सर्वात श्रीमंत गाव, जिथे 70हून अधिक कोट्याधीश राहतात आणि जे शेती करतात, ते गाव हिवरे बाजार महाराष्ट्रातच आहे। त्याचप्रमाणे 720 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा महाराष्ट्राला लाभला आहे। मंद हवेच्या झुळकेने मोहून टाकणारे थंड हवेचे ठिकाण महाबळेश्वर, माथेरान, चिखलदरा महाराष्ट्रातच आहेत। आणि आमच्या गडकिल्ल्यांची कीर्ती सांगावी तेवढी कमीच। 400हून अधिक किल्ले नुसत्या महाराष्ट्रातच आहेत। त्याचप्रमाणे पंढरपूर, तुळजापूर, धम्मगिरी मंदिर, कारल्याची लेणी, अजिंठा लेणी, महालक्ष्मी मंदिर, दीक्षाभूमी, अंबादेवी मंदिर, त्याचबरोबर गेटवे ऑफ इंडिया सारख्या अभूतपूर्व कलाकृती महाराष्ट्रातच आहेत। त्याचबरोबर महाराष्ट्राची मान अभिमानाने उंचावणारे कळसुबाई शिखर महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे। शेती हा तर महाराष्ट्रासाठी जिव्हाळ्याचा विषय आहे। राज्यात भात, ऊस, कापूस, सोयाबीन यांसारख्या पिकांची लागवड केली जाते। शिवाय भारताचा सुप्रसिद्ध हापूस आंबा महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात उत्पादित केला जातो।
आणि कोल्हापुरी चप्पल तर महाराष्ट्रातील प्रसिद्ध हस्तकला उत्पादन आहे. महाराष्ट्रातील सण उत्सवांच्या बाबतीत बोलायचं झालं तर इथे सर्व सण मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. गणेश चतुर्थी, होळी, दिवाळी यांसारखे सण मोठ्या धूमधडाक्यात साजरे केले जातात. रंगांच्या दुनियेत सर्व बाळगोपाळ श्रीकृष्णाचे सवंगडी बनून दहीहंडी साजरी करण्यासाठी सज्ज असतात आणि भजन कीर्तनामध्ये लोक एवढे वाहून जातात की त्यांना वेळेचे भानच राहत नाही. आषाढी वारीला हजारो वारकरी विठ्ठलाच्या पायाशी लीन होतात. यासारखे दुसरे सुख ते काय? सह्याद्रीच्या कड्याकपारी समुद्राच्या काठावरती कोकण प्रांत वसला आहे. पौराणिक कथांचा आधार घ्यायचा झाला तर भगवान परशुरामांनी बाण मारून समुद्र मागे हटवला आणि कोकण भूमी निर्माण केली अशी एक कथा आहे. अमरावती विभाग म्हणजे पांडवांचे प्राचीन राज्य, जिथे एकेकाळी इंद्रनगरी नावाच्या पांडव राज्याचा भाग होता. राजमाता जिजाऊंच्या जन्माचा भाग असलेला बुलढाणा जिल्हा आणि चिखलदरा अमरावती जिल्ह्यात असलेले एकमेव हिल स्टेशन आहे. संत्र्यांसाठी प्रसिद्ध असलेला नागपूर विभाग टायगर कॅपिटल ऑफ इंडियाची ओळख करून देतो. त्याचप्रमाणे द्राक्षांसाठी प्रसिद्ध असलेला नाशिक विभाग वाईन कॅपिटल ऑफ इंडियाची ओळख करून देतो. पुणे विभाग यातील पुण्याला तर विद्येचं माहेरघर म्हटलं जातं. तसेच सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर तर पराक्रमी इतिहासासाठी प्रसिद्ध आहे. छत्रपती संभाजीनगर जे पूर्वी औरंगाबाद म्हणून ओळखले जायचे ते 52 दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते आणि हे जगातील सर्वात वेगाने वाढणारे औद्योगिक शहर आहे. हे प्रांत विभाग जरी असले तरी महाराष्ट्र माझा एक आहे आणि सर्व लोक आनंदाने नांदत आहेत. असा आहे माझा महाराष्ट्र, जो कधी कुणापुढे झुकला नाही. शेवटी एवढेच म्हणेन, नसते सुख आणि समृद्धी प्रत्येकाच्या ओटीत. नसते सुख आणि समृद्धी प्रत्येकाच्या ओटीत. नशीब लागते जन्म घ्याया महाराष्ट्राच्या मातीत. नशीब लागते जन्म घ्याया महाराष्ट्राच्या मातीत.